पण शिंदे एका बाजूला बाळासाहेब भवनात ओबीसी नेत्यांच्या बैठका घेतात, त्याचं काय? फडणवीस बावनकुळेंना सांगून जी.आर. काढतायत, त्याचं काय? राज्यातले हे दोन महत्त्वाचे नेते, आता त्यांचं राजकारण कसं करायचं यावर मनोजदादांचा क्लास लावणार का काय, असा प्रश्न निर्माण होतोय. एकंदर काय तर हे सरकार पुन्हा मनोजदादा जरांगेंशी डबल गेम करतंय असं त्यांना वाटतंय का? आज सकाळपासून चर्चा आहे, दादा भाईंवर रागावले. दादा भाईंवर रागावले तर असं बोलल्यावर नेमकं तुमच्या लक्षात येणार नाही की कोणता दादा कोणत्या भाईवर रागावला आहे. त्यामुळे उलगडून सांगावं लागेल की आंतरवली सराटीचे मनोज दादा हे ठाण्याच्या एकनाथ भाईंवर रागावले. रागावण्याचं कारण काय तर म्हणे शिंदेसाहेब हे मराठ्यांच्या पोरांसोबत डबल गेम खेळत आहेत. त्यामुळे प्रचंड रागावले दादा. त्यांनी म्हणे यांच्या न निवडून येणाऱ्या जागा निवडून आणल्या, रक्ताचं पाणी केलं. खरं तर शिंदेंच्या सेनेवर नेहमीच एक संशय राहिला आहे की त्यांनीच मराठा आरक्षणाच्या आंतरवली सराटी निर्मित आंदोलनाला खतपाणी घातलेलं आहे. त्यांची स्क्रिप्ट या सगळ्या नाट्यामागे होती. शिंदेंचे नेते जसे की उदय सामंत, मंगेश चिवटे हे सातत्यानं जरांगेंच्या संपर्कात असतात. आजही मनोजदादा रागावले ते कळाल्यावर कोणी फोन केला त्यांना तर उदय सामंतांनी, आणि तो फोन त्यांनी स्पीकरवर टाकून मीडियालाही ऐकवला. हॅलो, हा उदय बोलतोय. जय शिवराय. जय शिवराय. बोला साहेब. ते काय गडबड झाली त्या दाखल्यामध्ये? सगळे दाखले रद्द करायला सुरुवात केली आता तुमच्या मंत्री महोदयांनी, परत तुमच्या बावनकुळेंनी. हे नसून काहीच हे नाहीये. तुमच्या शिरसाट साहेबांनी. होय का? हो. नाही, मला आता पत्रकाराने विचारलं का पण कमून वाटोळा करायला तू उगाच कशामुळं? नाही, मी आता बोलतो ना, मी आता कोल्हापूरमध्ये होतो. मी आता संध्याकाळी गेल्यानंतर मी आता शिंदे साहेब. अरे आम्ही शिंदे साहेबासाठी इतक्या खस्ता खातो आणि तुमच्या तिथं बैठका होत्या तुमच्या नेत्याच्या संभाजीनगरला माझ्या विरोधात आंदोलन करायसाठी, आहे का नाही? हे उपकारच वेळ. तुमचा नेता इथं एक संभाजीनगरला, ते आता तुम्ही नाव शोधून घ्या तुमचं, मी कसं सांगू त्याचं नाव. ती एक नेता आहे, त्याचं कॉलेज आहे, त्या कॉलेजवर मराठ्यांच्या तुम्हाला मानणारे समन्वयक अभ्यासक यांच्या माझ्या विरोधात बैठका, परत हे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी मराठ्यांना शिव्या देणारे, मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे ओबीसीचे नेते हे बाळासाहेब भाऊंला काय करतात तुमच्या प्रवक्त्या संघ? मला मी बघतो आधी, पहिला मला फक्त हे बघू दे की दाखले कसे काय रद्द होत आहेत ते. म्हणून मी स्टेटमेंट पण दिली की म्हटलं मनोज दादांशी मी बोलून घेतो, काय त्यांच्याशी चर्चा करतो, आणि आता विखे पाटलांशी पण बोलतो. अहो आता अभिजित काय नाव त्याचं पोरं, ते अभिजित बोडके, त्याची व्हॅलिडिटी दिली. पृथ्वीराज बोडके व्हॅलिडिटी दिली, आणि ते जिल्हा परिषदला कोण निवडून आले म्हणून त्याची केली. यांची काढी लागू दे, जाऊ दे, आम्हाला देणं घेणं नाही. पण ती रद्द केल्यामुळे गैरसमज किती चालला राज्यात. दही अंड्याची व्हॅलिडिटी, ऐका ना, दही अंड्याची व्हॅलिडिटी द्या म्हणून अधिकाऱ्यांनी पत्र काढलंय तिघांनी पण. ते कोण वंशावळ काय जात पडताळणी समितीनं दुसऱ्या दिवशी कसं काय म्हणतात रद्द? हे कुठच्या जिल्ह्यातलं झालंय? हे झालं संभाजीनगरचं. संभाजीनगर. बीडला आंबोरीची नोंद सापडली. बीडला आंबोरीची, बीडला बावनकुळ्या, तिकडे बावनकुळ्या हे देतो लिहून, इन्व्हेस्टमेंट करून देतो पत्रकार, रद्द करा. केली रद्द. आणि राज्यात काय पसरणार? मराठ्यांच्या नोंदी बोगस आता रद्द व्हायला लागले. 50% वरचं 2% बोगस नाही का मग? बरोबर आहे. नाही, मी आता काय करतो, मी बावनकुळे साहेबांशी पण बोलतो. मी सीएम साहेब, मला फडणवीस शिंदे साहेब कोण अपेक्षा नव्हती. मी सरळ सरळ तुमच्याकडे नाराजी द्यायला अजिबात नव्हती, कारण मी लय खस्ता खाल्लेला शिंदे साहेबासाठी लय. पण शिंदे साहेबांनी काय केलं याच्यात? मराठ्यांचे विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते शिंदे साहेबाच्या प्रवक्त्या संघ बाळासाहेब भवनला काय करतात, जे शिंदे साहेबाला आहे मग इर्षा देतात. नाही, ऐका ना, मला ते नाव तर कळू दे. मला काय तर मला हे माहिती नाही म्हणून सगळे व्हिडिओ व्हायरल आहेत ना, सगळ्या दुनियात व्हिडिओ व्हायरल. मी असल्याचं नाव नाही घेतो, मी असल्याचं नाव नाही घेत. परत मी शिंदे साहेब नाराज याच्यासाठी, परत याच्यासाठी नाराज आहे मी की तुमचं एक नेता आहे आता प्रवेश केलेला आहे, त्याच्या कॉलेजवर माझ्या विरोधात कसं काय अभ्यासकाच्या समन्वयकाच्या बैठक होत्या, शिंदे साहेबांनी सांगितल्याशिवाय होऊच शकत नाहीत. याच्यासाठी मी जीवाचं रान नाही केलेलं शिंदे साहेबासाठी. संभाजीनगरला
हा, मी जीवाचं रान कशासाठी करतोय? शिंदे साहेब मराठ्याचा आहे, तर हाताच्या फोडाप्रमाणे वागवतोय मी त्यांना. नाही ना, ऐका ना, मी अगदी आत्मविश्वासानं सांगतो 100% शिंदे साहेब अशा मीटिंग घ्या म्हणून सांगूच शकत नाहीत. आणि मग हे कसं काय घेतात मग तुमच्या तिथे कसं काय? मी तेच सांगतो ना. नाही, मी सांगतो ना, मी आता माहिती तर घेतो. मला आता कळले ना, मी तुम्हाला दुपारपर्यंत याचा माझी एकच विनंती आहे बघा, शंभूराजवर तुमच्यावर लय विश्वास ठेवतो मी. तुमच्या दोघांमुळे मी शिंदे साहेबांना सुद्धा लय विश्वास ठेवतोय. माझ्या पोरांचं प्रमाणपत्र रद्द करून वाटोळ करू नका. मला 4ही प्रमाणपत्र वैध ठरलेले पाहिजेत. मी तेच करतो. मला फक्त ते डिटेल पाठवायला सांगा माझ्या व्हॉट्सअपवर ताबडतोब आता. ठीक. मी शिंदे आणि मी तुम्हाला हे पण सांगतो अगदी कॉन्फिडेंटली आणि आत्मविश्वासानं सांगतो, शिंदे साहेब असं करू शकत नाहीत. मग शिंदे साहेबाच्या ऑफिसवर हे लोक कस काय आणि तुमचे प्रवक्ते नेतेच कस काय? म्हणजे तुमच्या प्रवक्त्याला मराठ्याकून राहायचं. ऐका साहेब, ऐका, तुमच्या प्रवक्त्याला मराठ्यांकून पण राहायचंय आणि ओबीसी कोण पण राहायचंय आणि शिंदे साहेबाला शे दिलेले मग जवळ तेव करतो. याचा अर्थ शिंदे साहेबाचा तुमचा प्रवक्ता गेम करतोय का? कारण मी बघतो, मला फक्त संध्याकाळपर्यंत वेळ द्या आणि हे 4 सर्टिफिकेट पण मला पाठवा. ठीक. मी बावनकुळे साहेबांशी पण बोलतो आणि मी तुम्हाला परत मी स्वतः फोन करतो संध्याकाळपर्यंत. तुमचा प्रवक्ता शिंदे साहेबाचा मग गेम करतोय का? बाळासाहेब भवनला नेऊन शिंदे साहेबाची राज्यात इज्जत गेली पाहिजे, मराठ्यातून उठली पाहिजे, ही प्रयोग चालू आहे का? नाही, ते तपासावंच लागेल ना आता. म्हणून मला ते काय करा, मला फक्त कोणाला तरी सांगून ते व्हिडिओ पण पाठवायला सांगा आणि सर्टिफिकेट पण पाठवायला सांगा. मी तुम्हाला स्वतःवर फोन करतो संध्याकाळपर्यंत. ह्या मोडी लिपीतल्या आणि फारशीतल्या नोंदी आहेत, ह्या कस काय रद्द होत्यात? हा. शिंदे साहेबांनी नियुक्त केलेली माननीय शिंदे साहेबाची समिती हिनी नोंदी ग्रामपंचायतला चिटकेल्यात, ग्रामपंचायतला. आणि मग यांना माहित झालं की आपली नोंद सापडली. कुणाला? हांडेला, यशवंत हांडेला माहित झाली, दहीहांडे बरोबर. यांना माहित झालं ग्रामपंचायतला भिंतीला काय चिटकेले, तर म्हणले शिंदे साहेबाच्या शिंदे समितीनं तुमची नोंद चिटकेली, त्याच्यातून नोंद निघाली. ती कसं रद्द झाली? तुम्ही शोधलेलं खोटं आहे का? बोगस? ती विखे बोगस म्हणतात नोंद. तुम्ही शिंदे समिती शोधलेल्या नोंदी बोगस आहेत का? नाही, म्हणून मी काय म्हणतो, मला फक्त ते 4 नोंदी पाठवा. शिंदे साहेबांनी शोधलेल्या नोंदी बोगस आहेत का? शिंदे साहेबांनी म्हणतो मी. नाही, हो, तेच सांगतो मनोज दादा, मी तुम्हाला तेच सांगतोय, ते होऊ शकणार नाही. मला तुम्ही पाठवा. हॅलो, पाठवून देतो. मला ते 4 नोंदी पाठवा. पाठव. आणि नशीब त्यात काय याचा आक्षेपार्ह निघालं नाही. आता यातून तुमच्या लक्षात आलंय का की नेमकी भानगड काय? मराठ्यांना निजामाच्या दप्तरातल्या नोंदीनुसार ओबीसी सर्टिफिकेट्स वितरित करण्याचा कार्यक्रम जो निवडणुकींच्या आधीपासून सुरू झाला होता, ओबीसी म्हणालो मी, माफ करा, कुणबी सर्टिफिकेट, तो निवडणुकीच्या आधीपासून सुरू झाला तेव्हा एकनाथ शिंदे सीएम होते. एका बाजूला शिंदेच्या पुढाकाराबद्दल उपकृत असल्याचं दाखवणारे हे नेते फडणवीसांना घालघाल शिव्या घालायचे त्यावेळेला. पण तेव्हा ते विसरले होते की याच देवेंद्र फडणवीसांनी 2014ला जेव्हा ते सीएम होते तेव्हा त्यांनीच पुढाकार घेत मराठा समाजाला आरक्षण जाहीर केलं होतं. हा पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री की ज्यानं बहुजनांच्या भावना जपल्या, मराठ्यांच्या पोरांना आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावं यासाठी जंग पछाडले. पण पुढे महाआघाडीतल्या बहादरांना ते आरक्षण कोर्टात टिकवता आलं नाही. पण पुढे सेना भाजपच्या एकत्रित सरकारमधल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला फक्त तो ब्राह्मण आहे म्हणून मराठा विरोधी का ठरवलं गेलं होतं? जरांगेच्या त्वेषानं राज्य पेटवायला निघाले होते आणि त्यांना एवढं मोठं जनसमर्थन मिळत होतं. त्यांच्या त्या आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चे निघत होते. तेव्हा त्यांनी सरकारमधल्या एका घटकावर फक्त ते मराठा आहेत म्हणून विश्वास ठेवला होता की शिंदे आणि फडणवीस यांच्यातल्या स्पर्धेत कुणा एकाला निवडायचं आहे तर चला शिंदेंना निवडूया मराठा आहेत म्हणून. असं रँडमली सिलेक्शन तर नव्हतं झालं. आंतरवली सराटीत कोण कोण रात्री अपरात्री मनोजदादांना भेटून जायचं, ते दुसऱ्या दिवशी कुठेतरी उजेडात यायचं. कोणीतरी ट्विटरवर टाकायचं, कोणी फेसबुकवर टाकायचं. त्यामुळे राज्यातल्या अनेकांचा असाच समज झाला होता की मनोज जरांगे पाटील नावाच्या एका सामान्य मराठा आंदोलकाला एवढा मोठा नेता बनवलं कोणी, त्याच्या डोक्यावर हात कोणाचा आहे, आणि मग संशयाची सुई वाळायची ती एकनाथ शिंदेकडे. पण माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षातलेही मराठा नेते हे जरांगेंना सपोर्ट करत होते. खुद्द देवेंद्र फडणवीसांनी या आंदोलनाला विरोध केल्याचा ऐकिवात नाही मला. ते तर आरक्षणाचे जनक होते, जे पुढे टिकलं नाही हे सोडा. पण एकाच भूमिकेतल्या सरकारच्या 2 नेत्यांबाबत वेगवेगळा सूर लावणारे जरांगे नंतर अचानक बदलल्याचंही आपण पाहिलंय. फडणवीसांशी आय माय काढणाऱ्या जरांगेंनी फडणवीस साहेबाला आमचा काही विरोध नाही असं म्हणतानाही आपण पाहिलंय. फडणवीस साहेबांना तेवढं समजून घ्यावं वगैरे हे शब्द बदलले होते.
पण आजच्या जरांगेंच्या या त्राग्यामागचं खरं कारण जर का तुम्ही शोधलं ना, तर एक वेगळंच राजकारण लक्षात येईल, की झुरळांच्या प्रोटेस्ट नंतर म्हणजे CJPच्या प्रोटेस्ट नंतर राजकारण एक नवा पर्याय निर्माण व्हायला लागलाय की काय, अशा बहुतेकांच्या उरात शंका निर्माण झाल्यात. त्यात दिपके पडला मराठवाड्यातला. त्याला भेटायला शिंदेचे नेते संजय शिरसाट, बच्चू कडू वगैरे जात आहेत. तर हे पाहता मनोज जरांगे अस्वस्थ होणं साहजिकच आहे. मराठा आंदोलन आणि त्यानंतरची एकनाथ शिंदेची भूमिका याचा थेट फायदा विधानसभेला अनेक ठिकाणी शिंदे सेनेच्या उमेदवारांना नक्कीच झालाय. पण जरांगेंमुळे यांच्या न येणाऱ्या शिटा निवडून आल्या, हा दावा पटतोय का तुम्हाला? कारण जरांगे फॅक्टर हा विधानसभेला डिफ्यूज केला गेला होता, हे विसरता कामा नये कोणी. आधी स्वतंत्र लढायचं असं जाहीर करून शेकडो मराठा तरुण निवडणूक लढायला तयार झालेले असताना नंतर अवसानघात करत जरांगेंनी माघार घेतली होती. त्यामुळे काही ठिकाणी मराठा तरुणांनी आपल्या उमेदवाऱ्या कायम ठेवल्या, ते अपक्ष लढले आणि हरले त्या ठिकाणी. आता मराठा मतांचं विभाजन झालं ना तिकडे, मग त्याचा फायदा नेमका कोणाला झाला? हे गणित एखाद्या OBC नेत्याला जाऊन विचारा, तोच तुम्हाला समजावून सांगेल. राजकारणातले हे छोटे छोटे अंडरकरंट सहसा कोणाच्या लक्षात येत नाहीत, हे चटकन लक्षात येत नाहीत. पण भाजपच्या 132 जागा या अंडरकरंटचा परिणाम आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. पण एवढा अभ्यास करून एखादं आंदोलन चालवणं आणि त्या लाटेवर स्वार होत राजकारण करणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही ना. आज काही तांत्रिक मुद्द्यांवरून काही मराठा विद्यार्थ्यांचे किंवा उमेदवारांचे जे काही कुणबी सर्टिफिकेट्स दिले गेले होते ते जात पडताळणीनंतरही बाद झालेत किंवा अवैध ठरवले गेलेत. आता दादांकडे हातात अशा 4 केसेस होत्या. सकाळी त्यांची प्रेस कॉन्फरन्स जी आपण बघितली, ज्यांचा निकाल लावण्याचं आश्वासन उदय सामंत यांनी फोनवर त्यांना दिले की आपण करून टाकू जे काय आहे ते. पण शिंदे एका बाजूला बाळासाहेब भवनात OBC नेत्यांच्या बैठका घेतात, त्याचं काय? फडणवीस बावनकुळेंना सांगून GR काढतायत, त्याचं काय? राज्यातले हे 2 महत्वाचे नेते, आता त्यांचं राजकारण कसं करायचं यावर मनोज दादांचा क्लास लावणार का काय, असा प्रश्न निर्माण होतोय. हे असं का करतायत, ते तसं का करतायत? तर दादा नुसते भाईंवर रागवलेले नाहीयेत, तर फडणवीसांनी पेरलेल्या बावनकुळ्याचाही त्यांना राग आलाय. एकंदर काय तर हे सरकार पुन्हा मनोजदादा जरांगेंशी डबल गेम करतंय असं त्यांना वाटतंय. कारण मध्यंतरी प्रसाद लाड भाजपचे नेते त्यांना येऊन भेटून गेले होते, मनोजदादा करत होते. पण शिंदे फडणवीस हे दोघेही नेते आपापल्या राजकारणावर होणाऱ्या सगळ्याच समाज घटकांचा विचार करत असणारच. आणि म्हणूनच त्यांनी CJP प्रोटेस्टला पाठिंबा देत या राज्यातला एक विरोधी पक्ष पुन्हा वळवळ करतोय हे पाहून काही मोर्चांवर डागडुजी करायला घेतली तर हरकत काय, त्यांचं राजकारण आहे ते. पण जेनझीचं हे आंदोलन मराठा आंदोलनाची तीव्रता कमी करतंय की काय, आणि त्यामुळे आपलं महत्त्व कमी होतंय की काय, या साशंकतेमुळे मनोजदादा रागावलेत आणि भडकलेत, असं एकंदर चित्र आहे. बाकी निवृत्त न्यायाधीश शिंदे यांच्या कमिटीनं ज्यांना कुणबी ठरवलंय ते काय कोणाचा बाप बदलू शकत नाहीये, कारण त्यांच्या निजामकालीन नोंदी सापडलेल्या आहेत. त्यामुळे क्षणिक अवैधता, तांत्रिक गोष्टींमुळे झालेली रद्द केलेली काही पत्र, या ज्या काय कारवाया आहेत या दुरुस्त केल्या जाऊ शकतात. हे खुद्द जरांगेंनाही माहिती आहे आणि जरांगेंकडे आजही तेवढी तरी पॉवर आहे की आज जसा त्यांनी त्रागा केला तो जाहीररित्या न करता एका फोनवर ते थेट एकनाथ शिंदेंना आपला हा राग समजावून सांगू शकले असते. माध्यमं त्यांच्याकडे होती, उदय सामंत होते, शंभूराजे देसाई ते होते, मंगेश शिवटे होता. कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून ते हा राग पोचवू शकले असते वर. सोबत आता भाजपचं म्हणाल तर भाजपच्या गोटातले प्रसाद लाड जे आहेत ते मनोज दादांसाठी प्रसाद दादा झालेत. म्हणजे हा त्याचा दादा, तो त्याचा दादा. आता हे दोन्ही दादा मिळून गळ्यात गळे घालून कसे फिरत होते आंतरवली सराटीत, हे आपण मागेच बघितलंय. आता मनोज दादांचा मुलगा ऍडमिट होता हॉस्पिटलमध्ये, तेव्हा त्याला भेटायला जाणारे कोण कोण नेते होते, त्यांचे फोटो कसे ट्विट केले जात होते तेही आपण पाहिलंय. म्हणजे हा जो नेता आहे मराठ्यांचा, मी स्वतः मराठा आहे त्यामुळे आमचा हा जो काही नेता आहे तो काही इतका हलका नाही हो, की त्याने एकदा आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाला नंतर असं कोणीतरी गुंडाळलं झुरळांच्या कारणांमुळे, असं होणार नाही. पण मग आमच्या दादांचा त्रागा का, काही लक्षात येतंय का? आता जरांगेंना हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण झुरळांच्या मिशा आहेत ज्या, त्या संजय शिरसाट, बच्चू कडूंना गुदगुल्या करत असतील पण इतर सगळ्यांनाच बोचतायत, त्याचं काय करायचं? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावर तुम्ही विचार करा आणि तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट्स करून
जरूर कळवा मला. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.